काही लोक ही जगण्यासाठी शर्यत करतात, पण शर्यत हेच माझं जग नाही. जी लोक बैलगाडा शर्यतीला नावं ठेवतात ना, त्यांना मला दाखवून द्यायचंय की शर्यत काय असती आणि बैल काय असतात. म्हणजे ही शब्द आहेत वाय तालुक्यातल्या लोहारे गावच्या तरुण बैलगाडा ड्रायव्हर अथर्व जगतापचे. आणि त्यानं त्याचं ते शब्द अगदी खरं पण करून दाखवल्यात मंडळी. कारण अथर्व आता काय फक्त साधा सुद्धा ड्रायव्हर नाही राहिला, तर तो जी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या चल भावा सिटीत या शोचा आता मुख्य भाग बनलाय. आणि यामुळं संबंध महाराष्ट्राला अथर्व जगताप कोण आहे हे समजलंय. पण मंडळी, बैलगाडा शर्यत काही कामाची नाही, असला नात काय उपयोगाचा आहे असं म्हणणाऱ्यांसाठी ही गोष्ट म्हणजे एक सनसनीत टोल आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीची सेवा आपण प्रामाणिक केली तर आपल्याला मोठ्या उंचीवर पोहोचण्यासाठी कुणी बी अडवू शकत नाही, हेच या अथर्वच्या उदाहरणातून आता समोर येत आहे. म्हणूनच मग एक साधा सुद्धा बैलगाडा ड्रायव्हर आणि पळीव बैलांना ट्रेनिंग देणारा अथर्व जगताप झी मराठी वाहिनीवर नेमका पोहोचला कसा, त्याचा सगळा प्रवास नेमका कसा होता, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे 15 मार्च पासून झी मराठी या वाहिनीवर चल भावा सिटीत येऊन नवा कोरा शो सुरू झालाय. या शो मध्ये गावाकडची रांगडी पोरं शहरात आल्यात आणि ते शहरातल्या पोरींसोबत काही टास्क खेळणार आहेत असं समजतंय. पण या शो मध्ये सध्या बैलगाडा क्षेत्रातल्या अथर्व जगताप उर्फ आत्र्या ड्रायव्हर यानं धमाकेदार एंट्री केली. त्याच्या काही क्लिप्स देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात तो म्हणतोय की काय लोक ही जगण्यासाठी शर्यत करतात, पण शर्यत हेच माझं जग नाही. जी लोक बैलगाडा शर्यतीला नावं ठेवतात ना, त्यांना मला दाखवून द्यायचंय की शर्यत काय असते आणि बैल काय असतात. याच वेळी अथर्वला तुला मैत्रिणी आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणला की हे मैत्रिणी बित्रिणी काय नाही, कोण इकडं तसला नाद असतोय, हे मैत्रिणी बित्रिणी म्हटलं की पोरं चिडावतात लगेच. त्याच्या बोलण्यातला ह्योच रांगडेपणा सध्या संबंध महाराष्ट्रभर गाजतोय. आणि आज अथर्व झी मराठी सारख्या सुप्रसिद्ध वाहिनीवर पोहोचलाय. म्हणूनच मग एक बैलगाडा ड्रायव्हर, पळीव बैलांना ट्रेनिंग देणारा अथर्व आज झी मराठीच्या वाहिनीवर कसा पोहोचला हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. पण त्याआधी अथर्वचा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा मंडळी, अथर्व हा मूळचा वाईतल्या लोहारे या गावचा आहे. त्याचे वडील राजेंद्र जगताप एका प्रायव्हेट कंपनीत कामाला जातात. सोबतच त्यांचा फोटोग्राफीचा देखील व्यवसाय. लहानपणी अथर्वला बैलगाडीत बसायला आवडायचं, त्यामुळे तो शेजाऱ्यांच्या बैलगाडीत बसून नेहमी फिरायचा. लहान होता तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला गावातल्या शाळेत घातला होता, पण त्याला राग आणि खोटं बोललेलं सहन व्हायचं नाही, म्हणून घरच्यांनी मग वाय हायस्कूलला त्याला घातला. पण तिथं पण मुलांची संगत चांगली नव्हती, म्हणून तिथून त्याचा बोजा बिस्तारा गुंडाळून त्याला तापोळ इथं असलेल्या वसतिगृहात टाकलं. पण तिथून सुद्धा येऊ गडी करमत नाही म्हणून निघून आला. त्यानंतर त्याच्या घराच्या शेजारीच एक बैल पळायचा. तो त्या बैलाभर कायम मैदानाला जायचा आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्याला बैलगाडा शर्यतीचा नाद लागला असं त्याचे वडील सांगतात. त्यानंतर अथर्व हळूहळू सगळी वाहनं शिकला, ट्रॅक्टर पासनं पार अगदी 4 व्हीलर पर्यंत. बरं, त्यानंतर तो स्वतः बैलगाड्या सुद्धा पळवायला लागला. पुढे जाऊन हळूहळू त्यानं मुंबईच्या मालकांची बैल सुद्धा सांभाळायला घेतली आणि त्या बैलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलं. स्वतःचा गोटा नाही म्हणून त्यानं दुसऱ्या गोटा मालकांच्या मागे लागून त्यांचा गोटा घेऊन तिथं बैल सांभाळायला सुरुवात केली. नेमकं त्याच वेळेस मैदान करत असताना काही शहरातली लोक मैदानात अथर्वच्या मागे फिरत होती. त्याचं नीट बारकाईनं निरीक्षण करत होती. आता ती होती झी मराठीच्या या शोची कास्टिंग टीम, जी अथर्वच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून होती. पण त्याला ते अजिबात माहिती नव्हतं. शेवटी अथर्वला त्यांनी गोष्ट सांगितलीच आणि त्याच्याकडनं एक छोटीशी ऑडिशन घेतली आणि त्याला या शो मध्ये घेतलं. त्याचे वडील सांगतात त्याला आमचा कुठल्याच गोष्टीला विरोध नसतो, फक्त जी काय करायचे ती त्यानं त्याचा जीव जपून करावा असं ते नेहमी त्याला सांगतात. कारण बैलगाडा ड्रायव्हर म्हटलं की रिस्क आली, त्यामुळे जी काय करायचंय ती काळजीपूर्वक करावं असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. बाकी अथर्व लय जीवाला जीव लावणारा गडी आहे. गावातल्या बारक्या पोरापासून ते अगदी म्हाताऱ्या आजोबांपर्यंत त्याची दुसती आहे. त्याचं गाड्याचं बोलणं बी अगदी रांगडा असल्या कारणानं कुठला बी माणूस त्याच्याकडे बघून लगेच आकर्षित होतो. फक्त त्याचा एक वीक पॉइंट आहे, तो म्हणजे त्याची बैल सोडून त्याचा दुसरीकडे कुठंच जीव लागत नाही. म्हणजे पाग अगदी बैलाने एक दिवस जरी वैरण खाल्ली नाही ना तर ह्यो गडी स्वतः बी जेवत नाही. बैल आणि शर्यतीला सर्वस्व मांडलेल्या अथर्वचा बैलाशिवाय खरंच दुसरीकडे कुठं जीव लागत नाही. श्रेयस तळपदे यांनी त्याला सुप्रसिद्ध रील स्टार अनुश्री माने हिच्यासोबत एक सीन करायला सांगितला. त्या सीन मध्ये सुद्धा तो तिला मनवण्यासाठी आपण दोघं बी गोठ्याकडे जाऊ आणि तिथं बसून निवांत बोलू असं म्हणतोय. याचा अर्थ त्याच्या पुढे कुठली बी मोठी हिरोईन जरी समोर आणून ठेवली तरी त्याला त्याचा बैलच प्यारा आहे. पण आता तो या शो मध्ये किती बाजी मारतोय आपल्याला बघावं लागेल.
आपल्या साधे राहण्यामानाच्या जीवावर सूरज चव्हाण सारख्या तरुणानं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि वरून त्याने एक सिनेमा पण मिळवला. इतक्या सामान्य पार्श्वभूमीतून येणारं तरुण आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर गाजतात ही खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट आहे. आणि अशा मुलांना माध्यम संधी देत आहेत आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी, ही सुद्धा तितकीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. पण एकूणच आपण आपल्या क्षेत्रात स्वतःला वाहून दिलं, त्या क्षेत्राशी आपण प्रामाणिक राहिलो, तर एक दिवस असा येतो ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळतेच मिळते. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाशी प्रामाणिक आणि चिटकून राहता आलं पाहिजे. बाकी कोणाचं कधी कसं नशीब बदलल हे आपण पण सांगू शकत नाही. पण तुम्हाला अथर्व जगतापचा प्रवास कसा वाटला? आपला लाडका बैलगाडा ड्रायव्हर सिटीत गाजणार का? तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.